बालाजी गाडे, आता सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे, मग असं का होतंय? विरोधक स्वतःला का दिमागी नक्षल म्हणतात? म्हणजे चिदंबरम यांचं वक्तव्य पुढे आलंय, त्यांनी म्हटलंय मी आहे दिमागी नक्षल. रोहित पवारांचं वक्तव्य समोर आलं, ते म्हणतायत की सरकार जशा पद्धतीने सांगताय याचा अर्थ जेन झी युवा वर्ग जे सरकारला प्रश्न विचारतायत ते आहेत दिमागी नक्षल. विरोधक अशी दिशा का देऊ पाहते? विरोधकांना नेमकं काय म्हणायचं? नम्रताजी, तानाशहा जो असतो, तानाशहा त्याला सत्तेला प्रश्न नको असतात आणि त्यामुळे आम्ही काही करू, हम करे सो कायदा, अशा प्रकारे त्यांना देशाचं सरकार चालवायचं असतं. त्यामुळे गेल्या 12 वर्षामध्ये सगळ्याच पातळ्यांवरती भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदींचं सरकार अपयशी ठरलेलं आहे आणि देशाच्या नागरिकांची राख रांगोळी लागली. आणि त्यामुळं पेपरफुटी प्रकरणाच्या नंतर जेव्हा विद्यार्थी रस्त्यावरती आले आणि यांचं बिंग फुटलं, यांचा बुरका फाडला या देशातल्या तरुण पिढीनं, ते सहन झालं नाही. त्यामुळं त्यांना न्याय देणं तर सोडा, त्यांच्यावरती बंदुकीच्या गोळ्या चालवल्या. आणि जर नरेंद्र मोदीजी ह्या प्रश्न विचारणाऱ्या, हक्क मागणाऱ्या लोकांना जर दिमागी नक्षल म्हणत असतील, तर माझा प्रश्न असा आहे की 400 जागा मिळाल्यावरती आनंद हेगडे म्हणत होते की आम्ही संविधान बदलू. त्यांना काय म्हणणार आहेत नरेंद्र मोदीजी? त्याचबरोबर जे यांचे अयोध्येचा जो माजी खासदार आहे लल्लू सिंग, तो काय म्हणाला की जर आम्ही सत्तेत आलो तर आम्ही मूलभूत हक्कामध्ये बदल करू. त्यानंतर किरोडीलाल मीना नावाचे राजस्थानचे यांचे मंत्री होते, त्यांनी सांगितलं आमच्या 400 जागा आल्या की आम्ही संविधान बदलू आणि आरक्षण काढून टाकू. मग नरेंद्र मोदीजी त्यांना कुठला काय म्हणणार आहेत त्यांना? त्याचबरोबर पुढे यांचे ब्रिजभूषण सिंग असतील किंवा अनुराग ठाकूर गोली मारो म्हणतायत. मग हे कोण आहेत? यांना आम्ही दिमागी मनोवादी म्हणायचं का? म्हणजे नरेंद्र मोदी हे स्वतः दिमागी मनोवादी आहेत, अमित शहा दिमागी मनोवादी आहेत आणि या देशाचं संविधान बदलू पाहणारे दिमागी मनोवादी आहेत. आणि लोकशाहीमध्ये जो मूलभूत अधिकार स्वतःच्या हक्काधिकारासाठी लढण्याचा आणि सरकारला जाब विचारण्याचा जो मूलभूत अधिकार संविधानाने दिलाय, तो अधिकार वापरणाऱ्याला जर या देशाचे पंतप्रधान दिमागी नक्षलवादी म्हणत असतील, तर नरेंद्र मोदींपासून सगळं सरकार हे दिमागी मनोवादी आहे. ते जर आम्हाला नक्षलवादी म्हणत असतील आणि म्हणून पी चिदंबरम, जयराम रमेश किंवा अगदी रोहित पवार असतील यांनी म्हटले आम्ही सत्तेला प्रश्न विचारत राहू, लोकांच्या हिताच्या मुद्द्यावरती बोलत राहू. जर त्यावरून ते आम्हाला दिमागी नक्षलवादी म्हणत असतील तर मी सुद्धा आहे. पण असं म्हणणारं सगळं सरकार मोदींसहित, देवेंद्र फडणवीसांसहित सगळेजण, अमित शहा सहित हे दिमागी मनोवादी आहेत. बरं, बालाजी गाडे, सगळ्यात महत्वाचं या ठिकाणावरती जी भाषा भाजपची लोक वापरतायत तो त्यांच्या संस्काराचा भाग आहे. त्यांच्याकडनं फार काही शालीनतेची मला अपेक्षा नाहीये. नंबर 1, आता त्यांनी जे चिल्लर टिल्लर स्वतःच्या पक्षाला म्हणून घेतलं, भाजप जरी चिल्लर असेल तरी देखील आम्ही शक्यतो त्याचं तसं वर्णन करत नाही. भाजप चिल्लर आहे अख्ख्या आणि ठिल्लर पण आहे, हे अख्ख्या भारतातल्या लोकांना दिसतंय. आता उरला प्रश्न संसद चालते का कोण चालू देत नाही, याचा अख्ख्या देशानं पाहिलेला आहे की अमित शहा आणि नरेंद्र मोदी संपूर्ण सदनाचं अधिवेशन होईपर्यंत सभागृहामध्ये आले नाही आणि ज्या दिवशी आले तिथं अनिश्चित कालासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. बळ काढणं आणि पळून जाणं हे तुमची संस्कृती आहे आणि वंदे मातरमवरती तुम्ही बोलताय. ज्यांच्या बालाजी गाडे, सदनामध्ये काय गोंधळ होता हा सुद्धा बघितलाय देशाने. सदनामध्ये काय गोंधळ होता हा सुद्धा देशानं बघितलाय. अमित भाई आले तेव्हा माझं भाषण ऐकण्याची तयारी नाही, मी त्यांचं व्याख्यान ऐकणार नाही, मी त्यांचं भाषण ऐकणार नाही म्हणून पळून गेले. राहुल गांधी करू द्या. एक लक्षात घ्या, आमचे 3 मुद्दे होते. पळून गेले राहुल गांधी. माझा आजचा चर्चेचा मुद्दा वेगळाच आहे बालाजी गाडे, माझा चर्चेचा मुद्दा आजचा वेगळाच आहे. काँग्रेसचं यश नाही. आपण त्या मूळ मुद्द्यापासून बाजूला नको जाऊया ना. बालाजी गाडे, माझा मुद्दा असा आहे की विरोधक स्वतःला दिमागी नक्षल का म्हणून घेत आहेत? आंदोलन आहे म्हणून मोदीजींनी हाताळलं, मोदीजींच्या सरकारने हाताळलं. बालाजी गाडे, माझा मुद्दा असा आहे विरोधक स्वतःला दिमागी नक्षल का म्हणून घेत आहेत? कारण नरेंद्र मोदींनी सरकारच्या विरोधामध्ये बोललेल्या प्रत्येक व्यक्तीला दिमागी नक्षल म्हटलेलं आहे. असं कुठे म्हटलंय? भाषणात कुठे असा उल्लेख आहे का? ह्या प्रत्येक व्यक्ती हा दिमागी नक्षल वाटतोय. त्यांना सरकारला प्रश्न विचारणारा या देशातला जेनजी, या देशातला युवक, या देशातला तरुण हा त्यांना दिमागी नक्षल वाटतोय. आणि म्हणून सत्तेला प्रश्न विचारणं दिमागी नक्षल असेल तर ही मानसिकता दिमागी मनोवादाची आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे दिमागी मनोवादी आहेत.
त्यांचे सगळे लोक दिमागी मनुवादी आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि अशी विधानं करत राहावं. आधी आंदोलनजीवी म्हटले होते, आधी अर्बन नक्षल म्हटलेले होते, आता दिमागी नक्षल म्हटले. हे अशा जसं विश्वांबर सर म्हणाले तशा नरेंद्र मोदींना शुभेच्छा आहेत की त्यांनी हा ठिल्लरपणा करत राहावा. आणि एक समारोप करतो, शिवराय कुलकर्णी ते कुत्रा वगैरे म्हणाले की यांना काय वाटतं की देशभक्तीच्या गाड्याखाली हे चाललेत, राष्ट्रभक्तीच्या हे कुत्र बनून चाललेत आणि या देशभक्तीच्या राष्ट्रगाड्याखाली चालणाऱ्या भारतीय जनता पक्षाला असं वाटतंय आपण कुत्र बनून चाललोय, तर ते आपणच सगळं ओढतोय. अशा प्रकारचा गैरसमज भाजपचा सुद्धा झालाय. जशास तसं उत्तर मिळेल, जशास तसं.